स्पर्धा परीक्षा स्मार्ट बेट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी उपयुक्त सामाजिक शास्त्र या घटकावरील 60 प्रश्नांचा सराव करणार आहोत. सामाजिक शास्त्र हा घटक टीईटी परीक्षेमध्ये 60 गुणांसाठी असतो. तर आज आपण टीईटी पेपर 2013 मधील 60 प्रश्नांचा सराव करणार आहोत. प्रश्न पहिला, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन रिकामी जागा हे होते. 1. व्यापार, पर्याय 2. नगदी पिके, पर्याय 3. शेतसारा, पर्याय 4. कापड उद्योगावरील कर. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. शेतसारा हे पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन होते. प्रश्न दुसरा, 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम रिकामी जागा हा होय. 1. भारतात रेल्वे सुरू झाली. 2. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली. 3. राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला. 4. राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, म्हणजेच राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. हा 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम होय. प्रश्न तिसरा, मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. पर्याय 1. अजेंठा, 2. भीमबेटका, 3. वेरूळ, 4. कार्ला. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे भीमबेटका हे मध्य प्रदेशातील स्थळ. या ठिकाणी अश्मयुगातील गुहाचित्र सापडलेली आहेत. प्रश्न चौथा, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कुणी सांगितले? 1. रॉजर बेकन, 2. डांटे, 3. शेक्सपियर, 4. गॅलिलिओ. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे डांटे यांचे हे विधान आहे. प्रश्न पाचवा, वसईचा तह कोणामध्ये झाला होता? पर्याय 1. टिपू सुलतान इंग्रज, 2. दुसरा बाजीराव इंग्रज, 3. रघुनाथ पेशवे इंग्रज, 4. पेशवे आणि पोर्तुगीज. योग्य पर्याय आहे 2. दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला होता. प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? पर्याय 1. आत्माराम तरखडकर, 2. राघव भांडारकर, 3. गोग आगरकर, 4. न्यायमूर्ती रानडे. तर मित्रांनो, योग्य पर्याय आहे 3. गोगर आगरकर हे प्रार्थना समाजाचे नव्हते. उर्वरित 3 पर्यायातील जे समाज सुधारक आहेत ते प्रार्थना समाजाशी संबंधित होते. प्रश्न 7वा, शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतवर स्वारी का केली? 1. सुरत हे एक मोठे बंदर होते. 2. मुघलांना धडा शिकवायचा होता. 3. स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशाहच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता. 4. सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. सुरत हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते, म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती. प्रश्न 8वा, 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? पर्याय 1. इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर सुरू केला. 2. सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू केला. 3. शस्त्राचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली. 4. मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखवले होते. योग्य पर्याय आहे 4, म्हणजे मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखवणे हे प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य होतं. प्रश्न 9वा, कोकणात इंग्रजाविरुद्ध कुणी उठाव केला? पर्याय 1. फोंड सावंत, 2. रामोशी, 3. मराठे, 4. गडकरी. योग्य पर्याय आहे 1, म्हणजे फोंड सावंत यांनी कोकणात इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. प्रश्न 10वा, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः रिकामी जागा होय. पर्याय 1. चौकस व चिकित्सक वृत्ती, 2. बुद्धिवाद, 3. वैचारिक जागृती, 4. विज्ञान निष्ठा. योग्य पर्याय आहे 3, म्हणजे वैचारिक जागृती हे भारतीय प्रबोधनाचे मुख्य उद्दिष्ट होते आणि ते वैचारिक जागृती म्हणजे भारतीय प्रबोधन म्हटले जाते. प्रश्न 11वा, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली कारण 1. धर्मगुरूचे कर्मकांड स्तोम,
2 राजसत्ता प्रबळ बनली. 3 सामंतांचा पगडा. 4 वैचारिक क्रांतीची प्रेरणा नाही. योग्य पर्याय क्रमांक आहे 1 धर्मगुरूचे कर्मकांड स्त्रोम वाढले होते, त्यामुळे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली होती. प्रश्न 12वा अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते? पर्याय 1 जकात तपासणी करण्यात आली. 2 वेस्ट इंडीजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला. 3 इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. 4 वृत्तपत्रे कायदेविषयक दस्तऐवज खेळण्यांच्या पत्त्यावर कर आकारला जाऊ लागला. पर्याय क्रमांक 3 इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती हा अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण होता. प्रश्न 13वा पुढीलपैकी कोणती जोडी हे फ्रेंच विचारवंतांची नाही? 1 मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेयर. 2 मॅझिनी, काहूर. 3 रुसो, मॉन्टेस्क्यू. 4 व्हॉल्टेयर, रुसो. योग्य पर्याय आहे 2 म्हणजे मॅझिनी आणि काहूर ही जोडी फ्रेंच विचारवंतांची नाही. प्रश्न 14वा आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण? पर्याय 1 तेथे कृष्णवर्णीय आहेत. 2 तेथे काळी जमीन होती. 3 तेथील बराच भाग अज्ञात होता. 4 तिथे काळे गोरे असा भेद केला जात असे. उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे तेथील बराच भाग हा अज्ञात होता, त्यामुळे आफ्रिकेला काळे खंड म्हटले जात होते. दरम्यान रिकामी जागा वर्षाचा कालावधी होता. पर्याय 1 20, पर्याय 2 25, पर्याय 3 15, पर्याय 4 10. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 20 वर्षाचा कालावधी होता. प्रश्न 16वा यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. 1 सतीश धवन. पर्याय 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 3 डॉक्टर विक्रम साराभाई. 4 डॉक्टर होमी भाभा. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न 17वा खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? पर्याय 1 अभिनव भारत. 2 अनुशीलन समिती. 3 आर्य समाज. 4 युगांतर. पर्याय क्रमांक 3 म्हणजे आर्य समाज हे उत्तर आहे. म्हणजे आर्य समाज ही क्रांतिकारी संघटना नव्हती. आर्य समाज कोणी स्थापन केला याचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न 18वा पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिकामी जागा हे होते. 1 ट्रुमन. 2 चर्चिल. 3 वुड्रो विल्सन. 4 रूझवेल्ट. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे वुड्रो विल्सन हे पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर प्रश्न 19वा वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही हे होते. पर्याय 1 पंडित जवाहरलाल नेहरू. 2 सरदार वल्लभभाई पटेल. 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 4 विनोबा भावे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. प्रश्न 20वा राष्ट्रसंघाचे मुख्यालय रिकामी जागा इथे होते. पर्याय 1 न्यूयॉर्क. 2 लंडन. 3 जिनेवा. 4 हेग. पर्याय क्रमांक 1 म्हणजे न्यूयॉर्क या ठिकाणी राष्ट्रसंघाचे मुख्यालय होते. मित्रांनो राष्ट्रसंघ कधी स्थापन झाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सेंड करा. प्रश्न 21वा 1954 साली रिकामी जागा यांनी पंचशील तत्वे मांडली. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 पंडित जवाहरलाल नेहरू. 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 4 सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 2 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे मांडली. बघा 1954 इसवी सन पण विचारला गेलेला आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे कधी मांडली या स्वरूपाचा प्रश्नसुद्धा मागील TET परीक्षेमध्ये आलेला आहे. बघू प्रश्न 22वा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत रिकामी जागा स्थायी सदस्य असतात. 1 4 2 6 3 5 4 5 4 10. योग्य पर्याय क्रमांक आहे 2 म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये एकूण 6 स्थायी सदस्य
असतात. प्रश्न 23वा. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभारात पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना रिकामी जागा म्हटले जाते. 1. सार्वभौम, 2. स्वावलंबी, 3. विकसनशील, 4. विकसित. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सार्वभौम म्हटलं जाते. प्रश्न 24वा. उपराष्ट्रपती रिकामी जागा पदसिद्ध सभापती असतात. पर्याय 1 लोकसभेचे, 2 न्यायमंडळाचे, 3 संसदेचे, 4 राज्यसभेचे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे राज्यसभेचे उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न 25वा. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? सहाय्यक अधिकारी नाही. 1 उपायुक्त, 2 नगर अभियंता, 3 आरोग्य अधिकारी, 4 उपमहापौर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे उपमहापौर हे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही. प्रश्न 26वा. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? पर्याय 1 सीमा सुरक्षा दल, पर्याय 2 भूदल, पर्याय 3 नौदल, पर्याय 4 वायुदल. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सीमा सुरक्षा दल यांचा निमलष्करी दलात समावेश होतो. प्रश्न 27वा. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो? पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 दिल्ली, पर्याय 3 कोलकाता, पर्याय 4 नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. प्रश्न 28वा. मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो? पर्याय 1 3 वर्ष, पर्याय 2 8 वर्ष, पर्याय 3 5 वर्ष, पर्याय 4 6 वर्ष. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 8 वर्ष. कारण आपल्याला मतदानाचा अधिकार हा 18 वर्षांनी प्राप्त होतो. म्हणून 13 आणि 8 21 वर्ष पूर्ण झाले, त्याचे 21 वर्ष पूर्ण होतात आणि मग त्याला मतदानाचा अधिकार मिळतो. पण आपल्याला मतदानाचा अधिकार 18 वर्ष पूर्ण ज्यांनी केले आहे त्यांना मतदानाचा अधिकार मिळतो. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय 1 पंतप्रधान, पर्याय 2 राष्ट्रपती, पर्याय 3 केंद्रीय कायदा मंत्री, पर्याय 4 संसद. मित्रांनो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. प्रश्न 30वा. अलिप्तवादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? पर्याय 1 मार्शल टिटो, पर्याय 2 गमाल अब्दुल नासेर, 3 सुकार्नो, 4 ट्रुमन. योग्य उत्तर आहे 4 म्हणजे ट्रुमन यांचा अलिप्ततावादी चळवळीत समावेश नाही. प्रश्न 31वा. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला रिकामी जागा म्हणतात. पर्याय 1 आकाशगंगा, पर्याय 2 दीर्घिका, पर्याय 3 तेजोमध, पर्याय 4 तारकामंडल. योग्य उत्तर आहे 2 म्हणजे दीर्घिका. आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात. मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आपण जर TET परीक्षा देत असाल तर TET संदर्भात उपयुक्त सर्व घटकांची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळेल. म्हणून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की न विसरता सबस्क्राईब करा. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 32वा. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस रिकामी जागा म्हणतात. पर्याय 1 भांगाची भरती, पर्याय 2 उधाणाची भरती, पर्याय 3 ध्रुवीय भरती, पर्याय 4 विषुववृत्तीय भरती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे उधाणाची भरती असं म्हणतात. प्रश्न 33वा. अवकाश प्रक्षेपणासाठी रिकामी जागाचा उपयोग करतात. 1 अग्निबाण, 2 उपग्रह, 3 स्कायलॅब, 4 चंद्रयान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अग्निबाण
चा उपयोग अवकाश प्रक्षेपणासाठी केला जातो. प्रश्न 34वा, रिश्टर हे रिकामी जागा तीव्रता मोजण्याचे एकक आहे. 1 भूपट्ट निर्मिती, 2 ज्वालामुखी, 3 भूकंप, 4 मंद हालचाली. योग्य पर्याय आहे 3, म्हणजे भूकंप आला तर भूकंपाची तीव्रता किती आहे हे मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरतात, हे एकक वापरतात. प्रश्न 35वा, रिकामी जागा हे जगातील एक सर्वात मोठे धरण आहे. 1 हिराकुंड, 2 जायकवाडी, 3 भाक्रा नांगल, 4 तुंगभद्रा. योग्य उत्तर आहे 3 भाक्रा नांगल हे जगातील एक सर्वात मोठे धरण आहे. बघा, प्रश्नाचं स्वरूप इथे आपल्याला लक्षात घ्यायचं, जगातील सर्वात मोठे धरण असं नाही म्हटलं आहे, तर इथे म्हटलं आहे जगातील एक. जगामध्ये जे मोठे मोठे धरणं आहेत त्याच्यापैकी एक कोणतं आहे, तर भाक्रा नांगल आहे, हे याचे उत्तर आहे. प्रश्न 36वा, रिकामी जागापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. पर्याय 1 तांबे, पर्याय 2 बॉक्साईट, पर्याय 3 लोखंड, पर्याय 4 मॅग्नीज. योग्य उत्तर आहे 2, म्हणजे बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. हा प्रश्न सातत्याने TET परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, म्हणून हा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. बघू, प्रश्न 37वा, रिकामी जागा हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. 1 श्रीलंका, 2 आयर्लंड, 3 ग्रीनलँड, 4 ऑस्ट्रेलिया. योग्य पर्याय आहे ग्रीनलँड, म्हणजे पर्याय 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न 38वा, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे. पर्याय 1 प्राथमिक, पर्याय 2 द्वितीयक, पर्याय 3 तृतीयक, पर्याय 4 चतुर्थक. योग्य उत्तर आहे चतुर्थक. संशोधन हा बुद्धिमत्तेशी निगडित व्यवसाय असल्यामुळे संशोधन हा एक चतुर्थक व्यवसाय आहे. प्रश्न 39वा, कात या रिकामी जागा या वृक्षापासून बनवतात. पर्याय 1 साल, पर्याय 2 देवदार, पर्याय 3 हलदू, पर्याय 4 खैर. योग्य उत्तर आहे 4, म्हणजे खैर या वृक्षापासून कात बनवतात. जो आपण पानामध्ये वगैरे आजी वगैरे खाते आपली, तो कात खैर या वृक्षापासून बनवतात. प्रश्न 40वा, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं. सातपुडा पर्वत रांगेतील, बघा मी सुद्धा वाचताना कन्फ्यूज झाली, सातपुडा म्हटलं आहे की सह्याद्री म्हटलं आहे, तर इथे सातपुडा पर्वत विचारलेला आहे आपल्याला. पर्याय 1 कळसुबाई, पर्याय 2 धूपगड, पर्याय 3 महेंद्रगिरी, पर्याय 4 अन्नामुडी. योग्य उत्तर आहे 2, म्हणजे धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. तर मग सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते हे कमेंट्स बॉक्समध्ये राईट करा. प्रश्न 41वा, मँग्रोव्ह म्हणजे खारफुटी वनस्पतीचे मूळ स्थान रिकामी जागा या प्रदेशात आहे. पर्याय 1 भारत, पर्याय 2 नेपाळ, पर्याय 3 चीन, पर्याय 4 म्यानमार. योग्य उत्तर आहे 1, म्हणजे भारत हे मँग्रोव्ह म्हणजे खारफुटीच्या वनस्पतीचे मूळ स्थान आहे. तसं जर जगात विचारलं तर साऊथ आशियामध्ये खारफुटीचे वने मुख्यतः आढळतात. प्रश्न 42वा, रिकामी जागा हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसलेले आहे. पर्याय 1 व्हेनिस, 2 नेपल्स, पर्याय 3 मिलॉन, पर्याय 4 तुरीन. योग्य उत्तर आहे मिलॉन. मिलॉन हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न 43वा, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात रिकामी जागा पर्वत आहे. पर्याय 1 हिमालय, पर्याय 2 अँडीज, पर्याय 3 आल्प्स, पर्याय 4 रॉकी. योग्य उत्तर आहे अँडीज हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागातील पर्वत आहे. बघू प्रश्न 44वा, भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे. पर्याय 1 5व्या, पर्याय 2 6व्या, पर्याय 3 7व्या, पर्याय 4 8व्या. योग्य उत्तर आहे 3, म्हणजे भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकाचा देश आहे. प्रश्न 45वा, अंदमान निकोबार बेटाची राजधानी रिकामी जागा आहे. पर्याय 1 पोर्ट ब्लेअर, पर्याय 2 करवती, पर्याय 3 दिल्ली, पर्याय 4 सिल्वसा. योग्य उत्तर आहे पोर्ट ब्लेअर
या ठिकाणी अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे. प्रश्न 46वा, इंदिरा गांधी कालवा रिकामी जागा राज्याच्या वायव्य भागात आहे. 1 गुजरात, 2 राजस्थान, 3 उत्तर प्रदेश, 4 मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे 2 म्हणजे राजस्थान राज्याच्या वायव्य भागात इंदिरा गांधी कालवा आहे. प्रश्न 47वा, रिकामी जागा हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. 1 ट्रान्स कॅनेडियन हायवे, 2 ग्रँड ट्रंक महामार्ग, 3 पॅन अमेरिकन महामार्ग, 4 स्टुअर्ट महामार्ग. योग्य उत्तर आहे 2 म्हणजे ग्रँड ट्रंक महामार्ग हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. बघू प्रश्न 48वा, सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे कारण पर्याय 1 तो समुद्र सपाटीवर आहे, 2 तो मुंबई व लंडनला जोडतो, 3 यामुळे वेळ व अंतर वाचते, 4 हा खाजगी कालवा आहे. योग्य उत्तर आहे 3 सुएझ कालव्यामुळे वेळ आणि अंतर वाचते. प्रश्न 49वा, गुरु शिखर हे रिकामी जागा पर्वतातील उंच शिखर आहे. पर्याय 1 विंध्य, 2 सातपुडा, 3 अरवली, 4 हिमालय. तर गुरु शिखर हे अरवली पर्वतातील उंच शिखर आहे, हे याचे उत्तर आहे. प्रश्न 50वा, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर रिकामी जागा राज्यात आहे. 1 ओडिसा, 2 केरळ, 3 तामिळनाडू, 4 आंध्र प्रदेश. योग्य पर्याय आहे 4 आंध्र प्रदेशमध्ये कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न 51वा, भारतीय पठारावरील रिकामी जागा पश्चिम वाहिनी नदी आहे. 1 नर्मदा, 2 कृष्णा, 3 साबरमती, 4 कावेरी. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे म्हणजे नर्मदा ही भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी आहे. बघू प्रश्न 52वा, सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? पर्याय 1 मीटर, पर्याय 2 रिश्टर, पर्याय 3 फॅदम, पर्याय 4 फूट. योग्य पर्याय आहे 3 म्हणजे फॅदम हे सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण आहे. प्रश्न 53वा, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश रिकामी जागा या नावाने ओळखला जातो. पर्याय 1 पंपाज, 2 डाउन्स, 3 प्रेयरी, 4 वेल्ड. योग्य उत्तर आहे 3 ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश हा प्रेयरी गवताळ प्रदेश या नावाने ओळखला जातो. प्रश्न 54वा, हा जागृत ज्वालामुखी आहे. पर्याय 1 वेसुविनस, पर्याय 2 किलिमांजरी, पर्याय 3 काटमाई, पर्याय 4 फुजियामा. योग्य उत्तर आहे फुजियामा हा एक जागृत ज्वालामुखी आहे. प्रश्न 55वा, समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना रिकामी जागा म्हणतात. पर्याय 1 समभार रेषा, पर्याय 2 समपर्जन्य रेषा, पर्याय 3 समताप रेषा, पर्याय 4 समुच्चता रेषा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे समताप रेषा म्हणतात. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समताप रेषा म्हणतात. प्रश्न 56वा, विषुववृत्तीय वनात रिकामी जागा वृक्ष आढळतो. पर्याय 1 मोहगनी, 2 साग, 3 पळस, 4 खैर. योग्य उत्तर आहे मोहगनी. विषुववृत्तीय वनात मोहगनी वृक्ष आढळतो. प्रश्न 57वा, रिकामी जागा वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. 1 निग्रोइड, 2 मँगोलाइड, 3 बुश मॅनाइड, 4 ऑस्ट्रेलाइड. योग्य उत्तर आहे 2 म्हणजे मँगोलॉइड वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. प्रश्न 58वा, सर्व प्रकारच्या विकासात रिकामी जागा हा केंद्रबिंदू असतो. 1 प्रदेश, 2 मानव, 3 निसर्ग, 4 वाहतूक. योग्य उत्तर आहे 2 मानव हा सर्व प्रकारच्या विकासात केंद्रबिंदू असतो कारण विकास हा मानवाचा होत असतो. प्रश्न 59वा, सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यापैकी रिकामी जागा हा एक देश आहे. 1 चीन, 2 म्यानमार, 3 इंडोनेशिया, 4 नेपाळ.
योग्य उत्तर आहे 4, म्हणजे नेपाळ हा सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी एक देश आहे. प्रश्न 60वा, लोह व पोलाद उद्योगधंदे रिकामी जागा जवळ स्थापन होतात. पर्याय 1 कोळसा उत्पादक प्रदेश, पर्याय 2 बाजारपेठ, पर्याय 3 पाणी पुरवठा प्रदेश, पर्याय 4 विद्युत केंद्र. योग्य उत्तर आहे 1, म्हणजे कोळसा उत्पादक प्रदेशात लोह व पोलाद उद्योग स्थापन होतात. मित्रांनो, या ठिकाणी 2013 TET परीक्षेत आलेले 60 प्रश्न इथे संपले आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ खरंच उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला नवनवीन TET संदर्भातील घटकाचे विश्लेषण केलेले व्हिडिओ याची लिंक सर्वात अगोदर प्राप्त होईल. तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.